गढ़चिरौली जिले के अवैध शराब बिक्री और रेत तस्करी को संरक्षण मिलने के गंभीर आरोप सामने आए हैं। इन आरोपों के बाद जिला प्रशासन, पुलिस विभाग और राज्य के उत्पादन शुल्क विभाग की कार्यप्रणाली पर बड़े सवाल खड़े हो गए। पूरे जिले में इस मुद्दे को लेकर हलचल मची हुई है। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के कोटगला गांव में अवैध शराब बिक्री के खिलाफ ग्रामीणों का गुस्सा फूट पड़ा है। ग्राम सभा द्वारा 26 जनवरी को दारूबंदी लागू करने का प्रस्ताव पारित किए जाने के बावजूद कोई ठोस कार्रवाई न होने से नाराज सैकड़ों ग्रामीणों ने आज बड़ा मोर्चा निकाला। सरपंच, पुलिस पटेल और सामाजिक कार्यकर्ताओं के नेतृत्व में यह आंदोलन पुलिस अधीक्षक कार्यालय, गढ़चिरौली पुलिस थाने और दारूबंदी विभाग तक पहुंचा, जहां प्रशासन को ज्ञापन सौंपा गया। ग्रामीणों ने तख्ती को लेकर दारूबंदी लागू करो और अवैध धंधे बंद करो जैसे नारे लगाए। उनका आरोप है कि जिले में करीब 30 वर्षों से दारूबंदी लागू है, फिर भी कई गांवों में खुलेआम अवैध शराब बेची जा रही है। कुछ स्थानों पर तो बियर बार जैसी व्यवस्थाएं भी संचालित हो रही है। बार बार शिकायतों के बावजूद कार्रवाई न होना प्रशासनिक लापरवाही को दर्शाता है। अब यह मुद्दा राज्य के उच्च स्तर तक ले जाने की तैयारी है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन और उग्र होगा। साथ ही रेत तस्करी जैसे अन्य अवैध धंधों पर भी सख्त कार्रवाई की मांग तेज हो गई है, जिससे कानून व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। खूप आहे, पुष्कळ दिवसापासून मागे सुद्धा असा प्रयत्न झाला होता। काही दिवस बंद होती, त्यानंतर पुन्हा चालू झालं। आता पुन्हा माझ्या गावातील लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे। त्यासाठी मी आणि माझे गावकरी यांच्या सहकार्याने आम्ही पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे। आपण पूर्ण करू, पण दारूबंदी हा एक आपला विषय आहे आणि हा विषय पूर्णपणे करायचं। हा आपलं कसं महिलांचा सपोर्ट आहे, माझ्या गावकऱ्यांचा आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सपोर्ट राहणार आहे। आणि हा आपण तिसऱ्या डोळ्याच्या याच्यामध्ये आपण तर आपलं सहकार्य राहणार गावासाठी। पण जो आता कोटगलला वेढा घालून राहिलो, हा तिसरा डोळा म्हणजे आपण सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण कोटगलमध्ये जो आपण टाकून राहिलेलो आहोत, त्याचा एक फायदा आपल्याला म्हणजे दारूबंदीसाठीच होणार नाही, पण बाकी इतर गोष्टीसाठी जे आपण लूटमार चालू आहे, कारण कसं जे दारूसाठा किंवा कोणत्या गोष्टी घडतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला तो कामात लागणार आहे। आणि त्या माध्यमातून आपण एक निवेदन, आपण पोलीस स्टेशनला आलो, चव्हाण साहेब भेटले, चव्हाण साहेबांना आपण एक निवेदन दिलो आणि त्या माध्यमातूनच सर आम्हाला पुढाकार करणार। आणि सरांचं एक म्हणणं पडलं, आपलं कोटगल गावच नाही, जो इंदाळा पार्टी, कनेरी यांना सुद्धा ते कारण हे वेढा घालतील आणि आपल्या शिवेला लागून असलेला नगर परिषद विसापूरला जसं एक पाऊल टाकलं तर आपल्याला कसं दारूचा साठा हा भरपूर प्रमाणात आहे। त्यांना सुद्धा आम्ही एक सांगितलं की आम्हाला कोटगल पुरतंच आम्ही मर्यादित नाही असता, पूर्ण आपल्या जिल्ह्यापुरतं यावं आणि जिल्ह्यामध्ये जरी आम्हाला काम कुठं करावं लागत असेल तरी आम्ही आपल्या समाजकार्यातून काम करण्यासाठी तयार आहोत। आणि जो विसापूर गाव आहे, विसापूरला जसं कोटगलची हद्द एक पाऊल टाकलं तर आपण विसापूरला पोहोचतो, तिथं 3 ते 4 दारू विक्रेते आहेत, त्यांना सुद्धा विल्हेवाट लावतील अशी मी आमच्या पोलीस डिपार्टमेंट विभागाला आणि चव्हाण सराला एक विनंती करतो। आणि हे आपण तुम्हाला 2 शब्दामध्ये कसं काय करायचं हे सुद्धा सांगून देतील। आणि आम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता कलम 2000 जे आपण 23 मध्ये जे लागू झालेली आहे, कारण आम्हाला एक गावकऱ्यांना, एक नागरिकांना एक अधिकार आहे का आपण दारूबंदी पोलीस डिपार्टमेंट नाही आपण स्वतः सुद्धा करू शकतो तिथं। आणि आपला एक अधिकार आहे, माणूसबाई सर्वसेल, आपण तिथं जाऊन त्यांना पकडू शकतो आणि त्यांना आपण ताब्यात घेऊन 6 तासामध्ये आपण पोलीस स्टेशनला हजर करू शकतो। आणि सरांना एक अजून विनंती केली याच माध्यमातून, का दारू विक्रेता हा तेथून 2 तासासाठी येते आणि 2 तासामध्ये तो घरी जाते, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावा आणि त्याला कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा PCR व्हावा, या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि हे तुम्ही स्वतःचा संसार सुखाचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दारूबंदी वगैरे हा जो विषय आहे हा गडचिरोली जिल्ह्यासाठी सामाजिक प्रश्न घेऊन खूप वर्षापासून आहे आणि गावकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन आमच्या गावात कुठल्याही प्रकारच्या गावात तसेच घरात तसेच दारात सुद्धा दारू विक्री होणार नाही, कुणी पिऊन येणार नाही, याच्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन खरं तर या पूर्ण कमिटीने निर्णय घेतलेला असल्यामुळं पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य याला राहील आणि आमचं कर्तव्य जे आहे ते अधिक आम्ही जास्त स्टाफ वाढवून त्या ठिकाणी आमच्याकडून पण जास्तीत जास्त कारवाया होण्याचे आम्ही प्रयत्न करू। तुम्ही सुद्धा मी ते सांगितलं की याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने जे नवीन कायदे बनलेले आहेत मागच्या वर्षीपासून, कुठल्याही सामान्य नागरिकाच्या समक्ष जर कुठलाही अवैध व्यवसाय होत असेल तर तो भारतीय नागरिक म्हणून आपलं तो बंद पाडणं, त्याला ताब्यात घेणं आणि पोलीस स्टेशनला आणणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे आणि तो अधिकार पण आहे। म्हणजे कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्हाला काय अधिकार आहे, तर असं काही नाही की खाजगी नागरिकाला सुद्धा एखाद्या अपराध जो करतोय त्याच्या समक्ष आणि जो अपराध दखलपात्र आहे त्याला अटक करायचे अधिकार आहेत, पोलीस स्टेशनला
तात्काळ म्हणजे 6 तासाच्या आत, आपल्याला तर अर्धा तासच लागतो इथून. कोडगावला जर एखादा माणूस पकडला रात्री अपरात्री तुम्ही, तर पोलीस स्टेशनला आणायला काहीच वेळ लागणार नाही, 15-20 मिनिटात आणता येतं. तर तुमचं सगळ्यांचं खरं तर कौतुक आणि तुम्हाला शुभेच्छा पण या सगळ्या गोष्टीसाठी. आणि गावात दारूच नाही, सगळ्यात कुठल्याच प्रकारचा गांजा असेल, गांजा पिणारे असतील, खऱ्या जास्त व्यसन मोठ्या प्रमाणात असतील, तर सगळ्यालाच तुम्ही हे करावं. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही आमच्याकडून पूर्ण सहकार्य करू आणि आमचं कर्तृत्व हे जे आहे म्हणजे आमची ड्युटी जी आहे ते आम्ही 100% त्याला हे करून तुम्हाला सहकार्य करू.